एक श्लोक म्हणूया आणि सुरुवात करूया. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करशी, तो तात मी बालक. थोडा समर्थांचा परिचय आधी करून घेऊया, दासबोधाचा परिचय करून घेऊया आणि आज दासबोधातल्या पहिल्या दशकातला पहिला समास त्याचा विचार करूया. औरंगाबाद जिल्ह्यातल्या जांब या छोट्याशा खेडेगावामध्ये या नारायणाचा जन्म झाला आणि 1608 12 वर्ष म्हणजे 1620 त्या जांब गावी समर्थांचा मुक्काम होता. या 12 वर्षाच्या कालामध्ये लहान मुलाचा, त्या काळातल्या लहान मुलाचा जसा काही बालपणातला कालावधी असतो तसाच समर्थांचा कालावधी गेला. फरक एवढाच होता की आजूबाजूला होत असणाऱ्या घटनांचा ह्या बालमनावर परिणाम होत होता. म्हणून एक 2-3 त्यांच्या जीवनातल्या गोष्टी आठवण फक्त करून देते की आपण चिंता करीतो विश्वाची असं उच्चारलं की आपल्याला समर्थांची आठवण होते. ही चिंता त्यांना या लहान 12 वर्षाच्या कालावधीतच पडली होती. याच 12 वर्षाच्या कालावधीमध्ये रामरायाचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं. याच जन्माच्या वेळेला राणूबाईंना भगवंतांनी सांगितलेलं होतं की हनुमंताचा अंश तुमच्या उदरी जन्माला येणार आहे. अशा सगळ्या या 12 वर्षातल्या समर्थांच्या चरित्रातल्या गोष्टी लक्षात घेतल्या तर महत्त्वाचं असं झालं की सामान्यांपेक्षा वेगळं तर हा मुलगा आईला दिलेला शब्द पाळण्यापुरता बोहल्यावर चढला आणि मग मात्र तिथून त्यांनी जे काही आपल्या कार्याला सुरुवात केली आणि जांब गाव सोडलं आणि तिथून तो जांबमधून निघाला आणि टाकळीला, नाशिक जिल्ह्यातल्या टाकळीला येऊन पोचला. पुढे 1620 ते 1632 या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये 1620 ते 1632 ह्या कालावधीमध्ये या जांब टाकळी या गावामध्ये समर्थांनी साधना केली. याही साधना काळामधल्या एक 2-3 गोष्टींचा फक्त आपण आढावा घेऊया. सगळं चरित्र ह्या सगळ्या 200 समासांचा अभ्यास करता करता आपल्यासमोर येणारच आहे. पण तरी ज्या ग्रंथाचा अभ्यास सुरू करतो आहोत तो ग्रंथ ज्याचा आहे त्याची थोडीशी माहिती आपल्याला असायला हवी म्हणून फक्त आपण त्याचा विचार करतो आहे. ह्या टाकळी गावामध्ये साधना सुरू झाली. कठोर साधना 12 वर्षाचा मुलगा करतो आहे. या कालावधीमध्ये करुणाष्टक समर्थांनी लिहिलेली आहे. आपलं गाव, आपलं घर, आपले आईवडील, आपला मोठा भाऊ या सगळ्यांना सोडून हा मुलगा आलेला आहे. काहीतरी विशेष कार्य आपल्याला करायचं आहे. रामरायांनी सोपवलेलं काम आपल्याला करायचं आहे. त्या रामरायाच्या केवळ विश्वासावर ह्या मुलाने हा मोठा टाकळीला साधनेचा अभ्यास सुरू केला होता. गायत्री मंत्राचं पुरस्कार करावं, सूर्यनमस्कार घालावे, शरीर मन असं कमवावं. सुरुवातीच्या काळामध्ये समाजामध्ये असं असतंच की काही चांगलं दिसलं तरी ते चांगलं आहे असं कळायला वेळ लागतो आणि त्यामुळे लोक त्याला त्रास देण्याचं काम करत होती. परंतु कालांतराने हा मुलगा काहीतरी वेगळा आहे हे लक्षात आलं आणि त्याला मदतही समाजाने केली. त्यानंतर एक घटना अशी घडली साधारणपणे समर्थांच्या 24व्या वर्षी म्हणजे मी आत्ता म्हटलं तसं 1632च्या सुमारास. आपल्या लक्षात येईल की इतिहासाचा आढावा घेतला तर 1630ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे आणि 1632ला एक नाशिकच्या गोदावरीच्या काठी घटना घडली आहे. ती घटना अशी आहे की तो सगळा जो काही इलाखा आहे तो शहाजीराजांच्या ताब्यातला आहे. त्यामुळे हिंदू लोक आपापल्या उपासना हे करत होते परंतु तरी देखील राज्य होतं ते यवनांचं होतं. त्यामुळे शहाजीराजांच्या भाऊजाईला महाबत खान नावाच्या सरदारांनी पळवून नेल्याची घटना नाशिकला घडली होती. नारायणाने म्हणजे समर्थांनी ती ऐकली होती. परिणाम असा झाला की त्याच वेळेला जेव्हा त्या भाऊजाईला शोधण्याच्या निमित्तानं शहाजीराजे नाशिकला आले, भाऊजाईची सोडवणूक पण करून घेतली, पण त्यावेळेला या नारायणांनी शहाजीराजांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये स्पष्टपणानं शहाजीराजांना या तरुण नारायणानं विचारलं की राजघरातल्या स्त्रियांचा आपल्याला संरक्षण करता येत नाही तर आपण आमच्या सामान्य मंडळींचं संरक्षण तुम्ही कसं करणार. आणि खरोखरच हा प्रश्न झुमणारा होता. पण याबरोबर अशा प्रकारच्या तरुणांचीच गरज आहे हेही शहाजीराजांच्या लक्षात आलं. शहाजीराजांनी
नारायणाची सगळी माहिती काढली. त्याला असं म्हटलं की आपल्याला ह्या हिंदवी स्वराज्याचा राजा हवा आहे आणि माझं स्वप्न काय आहे. 1630ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. केवळ 2 वर्षाचे महाराज होते आणि ह्या महाराजांकडून काही अपेक्षा शहाजहांच्या होत्या. त्या सगळ्या सांगितल्या गेल्या नाहीत तरी त्यांचं स्वप्न अशा प्रकारच्या तरुण मुलांच्याच मदतीनं होणार आहे हे जणू काही शहाजहांच्या लक्षात आलं. आणि मग या मुलाचा जेव्हा देशपर्यटनाचा विचार आहे तर ते सांगितलं देशपर्यटन करून आल्यानंतर मात्र या महाराष्ट्र भूमीत या. आणि खरोखरच आपल्याला माहिती आहे 1620 ते 1632 हा देश साधनेचा काळ झाल्यानंतर 1632 ते 1644 समर्थ हे देशपर्यटन केलं. संबंध अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत असं आणि सगळा भाग पालथा घातला. खूप लोकांना भेटले. खूप एकंदर समाजाची परिस्थिती सगळी नजरेखालून घातली. अनेक ठिकाणी फार फार दुःख सहन करावं लागलं की हा समाज असा भयग्रस्त झालेला आहे. या समाजाला ह्या सगळ्या भयग्रस्ततेतून बाजूला काढायला काय काय करायला हवं. समाजाला संघटित करायला हवं. समाजाचं स्वत्व टिकवायला हवं. तरुणांना एकत्र करायला हवं. आपले देव, आपल्या देवांना सुद्धा सुरक्षित ठेवायला हवं. अनंत अनंत गोष्टी या तरुण मुलाच्या मनात आल्या. काही वेळा तर असे प्रसंग घडले की आता हे सगळं आपल्यातून होईल का. आणि जर होणार नसेल तर मग काय करायचं आहे आपल्याला. आपल्याला रामरायाचं दर्शन झालं आहे आणि खरोखरच 1-2 घटना अशा घडल्या की कृष्ण जन्माच्या मिरवणुकीमध्ये 2 हिंदू मुलींना लष्करी पोशाखात असणाऱ्या मुसलमान तरुणांनी पळवून नेल्याची घटना घडली. आणि ती घटना घडल्याचं फार दुःख समर्थाला झालं की एवढी मोठी मिरवणूक चालली आहे. सगळी कृष्णभक्त मंडळी, हिंदू मंडळी मिरवणुकीत आहेत आणि तरी देखील आपल्या मुलींना पळवून नेलं जातं आहे. पुढे मग हिमालयामध्ये गेल्यानंतर मात्र तिथल्या वातावरणाचा परिणाम आणि एकंदर मनस्थितीचा परिणाम लक्षात घेऊन आता याच ठिकाणी आपण साधना करून आपलं मोक्षाची वाटचाल करावी अशा प्रकारचे विचारही या नारायणाच्या मनात आले. परंतु तुम्हासी जगदोद्धार करणे आहे, तुमची तनू आहे आमची तनू आहे, 2 तपे रक्षली काया आहे जगदोद्धारा कारणे, असं रामरायाने त्याला त्यांच्या कामाचं स्मरण करून दिलं. आणि मग समर्थ परत सगळा उत्तरेपासूनचा प्रवास करून आपल्या सगळ्यांचं भाग्य थोर म्हणून महाराष्ट्राच्या भूमीत आले. आणि स्वाभाविकच 1644 देशपर्यटनाच्या नंतरचा अगदी अखेरपर्यंतचा जो कालावधी आहे तो महाराष्ट्राच्या या पुण्यभूमीमध्ये समर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला मदत, आपला हिंदवी राजा आपल्याला मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न केले. महाराजांच्या जीवनामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या त्या सगळ्या महत्त्वाच्या घटनांच्या मागे समर्थांचे मठ, समर्थांचे महंत यांचं काम आपल्याला दिसून येतं. मी म्हटलं असं की पहिल्या दिवशी सगळं स्वार्थचारित्र सांगणार नाही आहे. आज आपल्याला दासबोधातल्या पहिल्या दशकातल्या पहिल्या समासाचा अभ्यास करायचा आहे. पण ज्यांचा दासबोध त्या समर्थांची थोडीशी का होईना आपल्याला माहिती असावी यासाठी थोडक्यातला चरित्राचा भाग आपल्याला सांगितला. आपण जो समास पाहतो आहे किंवा जो ग्रंथ आपण पाहणार आहोत हा ग्रंथ आहे गुरु शिष्यांचा संवाद. साधारणपणानं भगवद्गीतेत जसं आपण म्हणतो की कृष्णार्जुनाचा संवाद आहे, साधारणपणानं हे आध्यात्मिक ग्रंथ जे आहेत उपनिषदांमध्ये सगळे प्रश्नोत्तरं गुरु शिष्यांचे संवाद आहे. याचं कारण असं असतं की कधीकधी शिष्यांनी खरोखरच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सद्गुरू देतात किंवा सद्गुरू शिष्यांना काय शंका येत असते त्या लक्षात घेऊन सुद्धा निर्माण करतात शंका आणि त्याची उत्तरं देतात. तसं आपल्याला ह्या दासबोधाच्या पहिल्याच समासाच्या पहिल्याच ओवीमध्ये लक्षात येईल की समर्थ म्हणतात, श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जेथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. काय श्रोते विचारला आहेत की अरे हे ग्रंथ हा जो आहे हे काय नेमकं आहे आणि ह्याच्यात काय सांगितलेलं आहे. बरं, जे सांगितलेलं आहे ते समजा आम्ही अगदी वाचलं, ऐकलं, आम्हाला काही मिळणार आहे का आणि आम्हाला काही मिळणार नसेल तर आम्ही कशाला वाचायचं. हा श्रोत्यांचा खरं म्हणजे अगदीच साधा प्रश्न. म्हणून लगेच दुसऱ्या ओवीमध्ये समर्थ त्याला उत्तर देतात. ग्रंथानामध्ये दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोललेला विशद भक्तिमार्ग. या ग्रंथामध्ये भक्तिमार्गासारखा अगदी सामान्य वाटणारा सगळ्या लोकांना आवडणारा मार्ग मी सांगणार आहे. या ग्रंथाचं नाव दासबोध आहे आणि गुरु शिष्यांचा संवाद आहे. खरं तर पहिल्या 2 ओळीमध्ये छान वाटलं आपल्याला
की अरे भक्तीचाच मार्ग सांगितला आहे ना, भाव तेथे देव, ती भक्ती अंतःकरणातली वाढवावी यासाठीचा हा ग्रंथ. पण लक्षात असं येईल की एवढ्यापुरताच तो नव्हता. तत्कालीन समाजाचा एवढा मोठा परिणाम समर्थांच्या मनावर होता की समर्थांच्या असं लक्षात आलं होतं की भारतीय सगळा समाज जो आहे तो नैराश्यतेकडे गेलेला आहे. 3 कारणं आहेत नैराश्यतेची. पहिलं कारण आहे की विचारशक्तीचाच अभाव आहे. म्हणजे 750 वर्ष यवनांच्याच राज्यात राहिल्यामुळे विचारशक्तीच लोप पावलेली आहे. आपल्याला स्वातंत्र्य हवं, आपल्याला आपल्या धर्माचा कोणीतरी राजा हवा, अशा प्रकारचे विचारसुद्धा लोकांच्या मनात येत नाही आहेत. अशा प्रकारची एक विचारशक्ती क्षीण झाली आहे, दुर्बळ झाली आहेत, असं समाजाचा एक भाग समर्थांच्या लक्षात आला. दुसरं, एकाग्रतेचा अभाव आहे. मन एकाग्र होत नाही, आधीच मन चंचल, आणि त्या समाजामध्ये इतकी दैन्यावस्था आहे की नेमकं काय करावं हे समाजाला कळत नाही आहे, आणि कष्ट करण्याची तयारी नाही. हा तिसरा मोठा अभाव समर्थांच्या लक्षात आला. आणि या 3 गोष्टी जर आपण नीटपणानं लक्षात आणून दिल्या सगळ्यांच्या, तर मग आपल्याला नेमकं जे हवं आहे, जो अन्याय आपल्या समाजावर एवढा सहन करावा लागतो आहे, उभीच्या उभी पिकं जाळली जात आहेत, मुलींना पळवली जात आहेत, वाडे घरं जाळली जात आहेत, आणि आम्ही काही नाही, आम्ही हात म्हणतात तसे पाडून बसलेलो आहोत. हे असं का? अशा प्रकारची जी काही चिंता त्यांना जन्मापासून म्हणतात तशी लागलेली होती, आणि हे सगळं बदललं पाहिजे असं वाटत होतं. यासाठी त्यांच्या लक्षात आलं की आपण असा ग्रंथ सर्वसामान्य सगळ्या मंडळींना आवडेल, मार्गदर्शन होईल असा करूया, आणि हे जे 3 मोठी समाजामध्ये दैन्यावस्था आहे ती आपल्याला बाजूला करता आली पाहिजे. प्रपंच करणं हे तर सामान्य माणसाची गोष्ट आहेच. प्रपंच करू नये असं ते म्हणाले नाही. प्रपंच करावा पण ईश्वराला विसरू नये, अशा प्रकारचा विचार समर्थ तुम्हा आम्हा सगळ्यांना देणार आहेत. आता भगवंताचा भक्त किंवा भगवंताचा दास असं म्हणूया, त्याला बोध द्यायचा आहे. दास बोध आहे ना, म्हणजे रामाच्या दासाला झालेला बोध असं आपण म्हणू शकतो, किंवा भगवंताचा जो भक्त आहे त्या भगवंताच्या भक्ताला झालेलं ज्ञान, ते जे तो सांगतो आहे ते ह्या ग्रंथात आहे, असं आपण दासबोधाचा अर्थ लावू शकतो. भगवंताच्या भक्ताला स्वाभाविकच भगवंताबद्दल जे काही वाटतं त्याचं जे ज्ञान झालेलं आहे ते तो सांगतो आहे. बरं, ह्या गुरु शिष्यांच्या संवादातून भक्तियोग जो सांगितलेला आहे, त्या भक्तीने काय होईल, तर भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. अगदी याच मार्गाने माणूस तरुण जाणार आहे असं खात्रीपूर्वक ते सांगतात. मग असं सांगितलेलं आहे, तर मग मुख्य विषयच भक्तीचा, तो मार्ग पण अगदी सगळ्यांना जमेल असं सगळं आहे असं वाटेल. खरं तर विचार केला ना, जेव्हा आपण सगळ्या ग्रंथाचा विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की 200 समासामध्ये आध्यात्मिक भाग असणारे, अध्यात्माचा विचार करणारे, आत्मज्ञानाचा विचार करणारे समास जास्त आहेत. पण तरीसुद्धा सुरुवातीला असं असतं ना, औषध कडू असलं तरी शुगर कोटेड द्यायला लागतं, तसं सुरुवातीलाच भक्तीच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे, आणि सर्वसामान्य सगळ्यांना हा मार्ग समजेल, रुचेल, आवडेल, कोणालाही त्या मार्गाने जाता येईल अशा प्रकारचं आहे असं समर्थ सांगणार आहेत. हळूहळू मग लक्षात असं येईल की मग या ग्रंथामध्ये जे सगळे विषय येणार आहेत, पहिल्या समासात त्याची यादीच समर्थ आपल्याला देतात. ती यादी वाचली की असं लक्षात येतं की अरे, भक्तीचा मार्ग सांगतायत खरे, पण त्याखेरीज पण अनेक गोष्टी ते आपल्याला सांगतात. त्या आजच्या समासामधल्या काही शब्दांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत, कारण ते शब्द पुढे आपल्याला अनेकदा येणार आहेत, आणि त्या अनेक वेळा येणाऱ्या शब्दांचा विचार आपण आज करून ठेवायचा. म्हणजे मग ते शब्द कानावर पडलेले असतात, त्याचा अर्थ नंतर जेव्हा आपण आणखीन सखोल करू त्यावेळेला ते आपले शब्द आपले वाटतील, आणि मग त्याच्यात अवघड काही वाटणार नाही. आता असं म्हणता समर्थ आपल्याला सांगणारे, समजा आपण या ग्रंथाचा या अंगाने म्हणजे आध्यात्मिक अंगाने, तात्विक अंगाने विचार केला, तर आत्ता म्हटलं तसं काही शब्द आपण पाहणार आहोत. पण याच्यातून आपल्याला कळेल की खरंच ज्ञान म्हणजे काय. पाहावे आपण असे आपण या ज्ञान, अशी व्याख्या पुढे आपल्याला वाचायला मिळणारी. आपण आपल्याला पाहायचं आहे. आपण आपल्याला आयुष्यात पाहतो ते आपलं बाह्य रूप पाहतो, पण आपल्याला आत आपण कसे आहोत ते पाहायचं आहे. ते जे काही आहे त्याचं ज्ञान सांगणारं
या ग्रंथामध्ये माहिती आपल्याला मिळणार आहे. आत्मस्थिती जी आपली असते त्याची माहिती आपल्याला मिळणार आहे. सगळ्यांना नरदेहामध्ये जन्म आलेल्यांना असं वाटतं की आपल्याला मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी. त्या मुक्तीचाही विचार या ग्रंथामध्ये होणार आहे. 4 मुक्ती म्हटल्यानंतर जी सायोज्य मुक्ती आहे, त्या सायोज्य मुक्ती म्हणजे काय, त्याचाही विचार आपल्याला ह्या ग्रंथामध्ये होणार आहे. आत्मवस्तू, वस्तू म्हटलं की वस्तू म्हणजे काय, तर ह्या आपण ज्याला वस्तू म्हणतो, सभोवताली आपल्या अनेक वस्तू असतात, त्या वस्तूंबद्दल म्हणत नाही आहेत. तर ती जी काही ब्रह्मवस्तू आहे ती म्हणजे काय, आत्मस्वरूप म्हणजे काय, स्वरूप म्हणजे काय, परब्रह्म म्हणजे काय, अशा नेण्या शब्दांचा विचार आपण करणार आहोत. व्यावहारिक अंगाने भक्तीचा विचार केला तर हे जे सगळं दृश्य विश्व आहे, ह्या विश्वाचा कर्ता कोण आहे. प्रत्येक गोष्ट जर निर्माण होते तेव्हा निर्माण करणारा कोणीतरी असतो. पण या विश्वाला कोणी निर्माण केलं आहे. भक्तीचे प्रकार जे आहेत, नवविधा भक्ती आहेत, ती म्हणजे काय येणार आहे पुढे आपल्याला सगळं. गुरु म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, सत्शिष्य म्हणजे काय, या सगळ्याचा महंत कोणाला म्हणायचं, अशा सगळ्या गोष्टींचा विचार या भक्तीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करायचा आहे. समर्थाने याच समासामध्ये आपल्याला मी हा जो काही ग्रंथ तुमच्या समोर देणार आहे, हा काही मी असा आधाराशिवाय लिहिला नाही आहे. तर मी आधार घेतला आहे वेद, वेदांत, उपनिषद याच ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. गीता आहे, भागवत आहे, या सगळ्यांच्या आधारावरच हा ग्रंथ तयार केलेला आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकच या सगळ्या ग्रंथांमधून ते सांगितलेलं आहे तेच या दासबोधामध्ये आणि अधिक सोपं करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे, असंही समर्थ सांगतात. पहिल्याच याच्यात सांगतात की जर का श्रवण केलं चांगलं, श्रवण याचा अर्थ ऐकणं केवळ नाही तर वाचणंसुद्धा. तर श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मुळे कसरा, असं या पहिल्या समासातच सांगून टाकलं आहे समर्थाने. त्यामुळे काय करा, तर मनामध्ये संशय ठेवूच नका. तुम्ही जर नीटपणानं श्रवण केलं, नीटपणानं जर वाचलं तर त्या श्रवणाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि मनातला जो संशय आहे तो सगळा फिटून जाईल, असं पण ते आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे आधारासाठी मी कोणते ग्रंथ घेतले त्याची खूप मोठी यादी समर्थ आपल्याला यामध्ये देणार आहेत. दुसरं असं होईल की खरंच तुम्ही जसं श्रवण केल्याचं फळ मिळेल आणि संशय दूर होतील सांगितलं, तसं आणखीन एक गोष्ट सांगितली की आळसीतेची साक्षेपी होती, पापीतेची प्रस्तावती, निंदकतेची वंदू लागती, भक्तिमार्गासी. या भक्तिमार्गाबद्दलचा संशय तर दूर होईलच, पण जो आळशी आहे तो उद्योगी व्हायला लागेल. पापी माणसंसुद्धा चुकीचं कर्म करून काही पाप झाल्यामुळे वाटत असेल त्याचं क्षालन होईल. पापी त्याची प्रस्तावते, निंदकतेची वंदू लागते, आणि आधी निंदा करणारे नाही बाबा काहीतरी आहे. हा तर अनुभव आपण नेहमीच घेतो. विश्वास नसणारी मंडळीसुद्धा जेव्हा अनुभव येतं तेव्हा या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. तेव्हा समर्थ पहिल्याच समासात या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगून टाकणार आहेत. ते सांगता सांगता समर्थ एक उत्तम शिक्षक आहेत याची ओळख आपल्याला या पहिल्या समासात होणार आहे. कारण हे सांगताना समर्थ आपल्याला सांगतात, बघा बरं, पूर्ण ग्रंथ पाहिल्या वेळ उगाच ठेवी जो दूषण. सगळा ग्रंथ आपण पाहिलेला नाही आहे, सुरुवात केली आहे आणि आत्ताच जर आपण त्याबद्दल काही बोललो तर ते चुकीचं आहे. तर पूर्ण ग्रंथ पहा, मग तुम्हाला काय त्याच्यामध्ये कमतरता आहेत, उणिवा आहेत, त्रुटी आहेत, सांगायच्या असेल तर जरूर सांगा. पण पूर्ण ग्रंथ पाहिल्यावेळी उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा, दुराभिमान, मत्सरे करे. असं करणारा जो आहे त्याच्या मनामध्ये मत्सर असतो, म्हणूनच तो असं करू शकतो. त्यामुळे त्याहीबद्दल आपल्याला आता ते सांगणार आहेत की हे जे सगळे पुढे शब्द येणार आहेत ना, सगळे षड्रिपूंचा सारखा वारंवार उल्लेख होणार आहे, अहंकाराचा उल्लेख होणार आहे, द्वेष मत्सराचा उल्लेख होणार आहे. आपण कळत न कळत कोणाशी तरी तुलना करतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, त्याचा उल्लेख येणार आहे. त्यामुळे याचीसुद्धा सुरुवात समर्थांनी पहिल्याच समासात आपल्याला करून दिलेली आहे. आणि म्हणाले, तुमचा जसा मनामध्ये असेल ना, जयाचा भावार्थ द्यायचा तयासी लाभ द्यायचा. तुम्ही भाव चांगला मनामध्ये ठेवा आणि ग्रंथाचा अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जसा भाव तसं तो ग्रंथ आपल्याला देणार आहे. आणि मग फलश्रुती काय मिळणार ते सांगून झालं. असा सगळा खरं म्हणजे या समासात अभ्यास आपल्याला करायचा आहे. एक आढावा घेण्यासाठी म्हणून मी तुम्हाला या समासात काय 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 सांगितलं. कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करायचा ना, तर त्या ग्रंथाचं अनुबंध चतुष्टय, याचा अर्थ त्या ग्रंथाबद्दलच्या 4 गोष्टी विचारायच्या द्यायच्या असतात. जो कुठला ग्रंथ तयार करायचा असतो तो करणाऱ्याला या 4 गोष्टींचा विचार करून ग्रंथ करायचा असतो. की ग्रंथाचं प्रयोजन काय, का आपल्याला ग्रंथ लिहायचा आहे. असं आहे की दासबोधाच्या पूर्वी जे काही ग्रंथ झालेले आहेत त्यांचा आधार घेऊनच दासबोध लिहिलेला आहे. मग पुन्हा या ग्रंथाची गरज काय आहे, त्यामुळे जे प्रयोजन काय आहे
हे लेखकाला अगदी पक्कं माहिती असायला पाहिजे. आणि मग जो काही आता आपण पहिल्या समासात पाहिला आहे त्याच्यामधले हेतू सगळे पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की भक्तीच्या आणि ज्ञानाच्या दोन्हीच्या भागामध्ये समर्थांना जे काही सांगायचं आहे ते सोप्या भाषेमध्ये, म्हणजे खरं गीतेमधलं तत्त्वज्ञान, वेदांमधलं, उपनिषदामधलं तत्त्वज्ञान पुन्हा दासबोधामध्ये आलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जसं गीतेचं सगळं संस्कृतमधलं ज्ञान हे माऊलींनी मराठी भाषेमध्ये केलं आणि त्याची जशी आवश्यक आहे ते प्रयोजन होतं की सर्वसामान्यांना ही गीतेतलं हे सगळं कळावं. तसं आहे की या दासबोधातल्या 200 समासामध्ये हा सगळा वेदोपनिषदांचा आणि ग्रंथांचा, अगदी भगवद्गीतेचा भाग अधिक सोप्या पद्धतीनं आपल्यासमोर यावा यासाठी समर्थाने हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे प्रयोजन, हेतू काय आहे तो स्वच्छ होता. ग्रंथाचा विषय त्यांनी आपल्याला सांगितला की हे करायचं आहे, गुरु शिष्यांचा संवाद आहे, भक्तीचा ज्ञानाचा मार्ग सांगायचा आहे. आणि ह्याचा अधिकारी कोण आहे? अधिकारीचं कोणासाठी हा ग्रंथ आहे? तर तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे. असं नाही आहे की डिग्री घेतलेल्यांनीच फक्त ग्रंथाचा अभ्यास करावा असं काही नाही. कोणीही ह्या ग्रंथाचा अभ्यास करावा, ते सगळे ग्रंथाचे अधिकारी आहेत. आणि ग्रंथाची फलश्रुती काय आहे? तर जे काही आपण करणार आहोत, जे लिहिणार आहोत किंवा वाचणार आहोत, त्यातून आपल्याला काय मिळणार आहे तेही सांगितलेलं आहे. अशा 4ही गोष्टी ह्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. एका अर्थाने दासबोध जो आहे तो एक ज्ञानकोश आहे. एवढ्या सगळ्या ग्रंथांचा आधार घेऊन केलेला असल्यामुळे अगदी थोडक्या ह्याच्यात सांगायचं झालं तर एवढे सगळे ग्रंथ आपल्याला अभ्यासाला नकोत. एका दासबोधाचा अभ्यास केला की हे सगळे ग्रंथ अभ्यासल्यासारखेच आहेत असं होईल. जसं मनाच्या श्लोकांना मनोपनिषद असं म्हटलं तसं या दासबोधाला सुद्धा व्यवहारी ज्ञानकोश असं म्हटलं जातं. काही मंडळी आपल्याला एकेका शब्दात एखाद्या ग्रंथाचं मोठेपण सांगतात. समर्थांना मी आत्ता मगाशी म्हटलं की समर्थ एक उत्तम शिक्षक होते आणि उत्तम शिक्षक होते म्हटल्यावर शिक्षकाची जबाबदारी असते की समोर असणारा जर त्यांचा शिष्य आहे त्या शिष्याच्या मनातल्या शंका अगदी सगळ्याच्या सगळ्या फेडल्या गेल्या पाहिजेत असं असतं. कधी कठोरपणाने, कधी गोड बोलून, पण त्या शिष्याला बरोबर मार्गावर आणावं लागतं. असं म्हणताना आदरणीय शंकर अभ्यंकरांनी असं म्हटलं की अहो सोपं आहे, ज्ञानेश्वरीला आपण ती ज्ञानेश्वरी म्हणतो. त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली जे तत्त्वज्ञान सांगतायत ते अगदी गोड बोलून, अगदी शांतपणानं, गोड भाषेमध्ये आपल्याला ते पटवून देण्याचा, पुन्हा पुन्हा दृष्टांत वेगवेगळे सांगून पटवून द्यायचा प्रयत्न करतात. रागवत नाही आहेत. माय माऊली आहे, त्यामुळे माऊलींसारखं गोड शब्दामध्ये अगदी समोरच्याला नीट समजेल अशा पद्धतीनं माऊली सांगतात. म्हणून ती ज्ञानेश्वरी आहे, आईसारखी आहे. आणि दासबोध मात्र तो आहे आणि त्यामुळे थोडा वडिलांसारखा कडक आहे, कठोर आहे. कळलं पाहिजेच, नाही म्हणजे काय अशा पद्धतीनं तो दासबोध पण वडिलांसारखा असा थोडासा फरक आपल्याला दाखवून दिलेला आहे. थोडे शब्दांचा अभ्यास आपण करूया ह्याच्यासाठी की पुढे आपल्याला ते सगळे शब्द वारंवार लागणार आहेत. त्यासाठी लगेचच्याच सगळी 2-4 ओव्यांमध्येच आपल्याला लगेच एक शब्द येणार आहे की नवविधा भक्ती आणि ज्ञान. तेवढं आपल्याला कळलं, नवविधा भक्ती आहे, ठीक आहे, ज्ञान कळलं. मग अशी म्हणता म्हटलं की ज्ञान म्हणजे नुसतंच इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज अशा अर्थात नाही, तर ज्याला आत्मज्ञान म्हणतात ते आहे. त्याचाही विचार या ग्रंथामध्ये अनेक वार केलेला आहे, तर त्याचाही आपण करणार आहोत. आणि नवविधा भक्ती ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षणं. तो वैराग्य शब्द आला की आपण जरा अडखळतो, असं वाटतं की अरे बापरे, म्हणजे या ग्रंथामध्ये आपल्याला फारच काहीतरी न समजणाऱ्या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत, कसं कळणार आपल्याला. ह्या शब्दाशिवाय तो वैराग्य म्हटलं की आपल्याला कुठंतरी हिमालयामध्ये अंगाला राग फसलेली आहे, कमंडलू हातात आहे आणि आपलं हिमालयात बसायचं आहे आणि काही ध्यानधारणा करायचे, अशांना वैराग्य प्राप्त होईल. तुम्हा प्रापंचिकांना कुठलं आलं आहे वैराग्य असं आपल्याला वाटेल. तर तसं नाही आहे. विवेक आणि वैराग्य या 2 शब्दांचे अर्थ समर्थ दासबोधामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला सांगणार आहेत. आदरणीय सुनीलदादांनी या 2 शब्दांचे अर्थ सांगताना इतकं सोपं करून आपल्याला सांगितलं आहे. ते म्हणाले नावड आणि निवड. हे 2 शब्द आपल्याला जवळचे वाटतात ना, एखाद्याबद्दलची नावड असणं आणि एखादी गोष्ट निवडणं. तर निवडायची म्हणजे काय करायची, 10 गोष्टी समोर होत आहेत त्यातली काय आहे ती निवडायची असं. आणि नावड म्हणजे काय, तर ह्यातलं काही मला नको आहे. अगदी हेच 2 शब्द विवेक आणि वैराग्य यासाठी योजायचे आहेत. मग आपल्याला ते शब्द जवळचे वाटतात. त्या शब्दांचा अर्थ
आपल्याला कळतो. पुढे लगेच शब्द येणारे अध्यात्म. आता अध्यात्म शब्दाचं डिक्शनरी मिनिंग बघितलं तर आपल्याला असं काही कळणार नाही आहे. पण अध्यात्म या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या आत्मतत्वाला प्रकाशित होण्यासाठी देह लागतो त्याचा अभ्यास म्हणजे अध्यात्म. आपण पुढे पुढे जेव्हा आध्यात्मिक ताप पाहणार आहोत ना, तर आध्यात्मिक ताप पाहताना आपण सगळ्या शारीरिक ताप पाहतो. आपले आदरणीय काका म्हणतात की एवढे ताप काय कमी आहेत, अजून एक आध्यात्मिक ताप कशाला आमच्या डोक्यावर घालता, असं ऐकणारा म्हणेल. कशाला हवा आहे तो दासभर अभ्यास, ताप काय कमी आहेत का? प्रापंचिक माणसाला हवे तेवढे ताप असतात रोज वेगवेगळे, आणि महा कशाला असं वाटेल. पण तो आध्यात्मिक म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, तर ज्या चैतन्याचा, ज्या आत्मतत्वाचा, ज्या ब्रह्माचा आपण विचार करणार आहोत ते आत्मतत्व या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला कळणार आहे. त्याचं वास्तव्य सगळीकडे आहे वगैरे ठीक आहे, पण शरीर चालतं आहे, शरीर बोलतं आहे, शरीर ऐकतं आहे, ह्या देहाकडून काही कामं होत आहेत, हा करणारा आतमध्ये कोणतरी आहे. आपण म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचा विचार करतो तेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला नुसते डोळे असून भागणार नाही आहे. त्या डोळ्याच्या आत असण्याची चैतन्य शक्ती असायला हवी. नुसत्या कानांना श्रवणाची शक्ती आहे असं आपण म्हणू शकत नाही, तिथे असणारी चैतन्य शक्ती असायला हवी. अशासाठी जी आतमध्ये असणारी ही जी चैतन्य शक्ती आहे, ती चैतन्य शक्ती ज्या देहाच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे त्याचा अभ्यास करणं म्हणजे अध्यात्माचा अभ्यास करणं आहे. तो वारंवार शब्द आपल्याला येणार आहे. आत्मस्थिती असा शब्द आपल्याला येणार आहे. आपल्याला परिस्थिती शब्द कळतो, स्थिती शब्द कळलं. आत्मस्थिती काय आहे, तर ती आत्मस्थिती म्हणजे काय, मग अशी उल्लेख केला तो सायोज्य मुक्ती. 4 मुक्ती आहेत, त्यातली सायोज्य मुक्ती म्हणजे जोडणारी आहे, भगवंताशी जोडणारी जी आहे ती म्हणजे काय. तर हे सगळे शब्द आपल्याला अगदी सातत्याने अभ्यासावे लागतील आणि इतके सोपे वाटतील, पण पहिल्या समासात त्याचा उल्लेख केल्यामुळे आपल्याला ते कानावर शब्द पडले की आपल्याला काय काय करायचं आहे. ठीक आहे, भक्तीच्या माध्यमातून जायचं आहे, परंतु या सगळ्या शब्दांच्या मागे असणारी जी एक परमेश्वराची शक्ती आहे, सर्वांठाई असणारा हा जो भगवंत आहे, त्या भगवंताला आपल्याला ओळखायचं आहे. उन्मन होणं, न मन होणं, विदेह स्थितीला जाणं, या देहाच्या सुखदुःखाच्या पलीकडे जाणं. म्हणजे म्हणायला सोपं आहे ना, मी गमतीला नेहमी म्हणते, गुडघा दुखतो, गुडघा गुडघ्याचं बघेल. अहो, गुडघा माझा आहे ना, ते जे माझेपण आहे ते दूर करणं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. त्याला माया आपण म्हणतो, ती माया बाजूला करता आली पाहिजेत. पंचमहाभूतांनी सगळं हे तयार झालेलं आहे. अगदी प्रत्येक वस्तू या पंचमहाभूतांनी तयार होते. ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश काय आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्यामध्ये जे 4 प्रकार आहेत, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, ते भले आपण आता बद्ध असलो तरी या सगळ्याचा अभ्यास करता करता हे सगळं काय आहे याची उत्कंठा आपल्याला लागेल आणि आपण मुमुक्षु हो. हळूहळू त्या मुमुक्षुचा साधक, साधकाचा सिद्ध हा पण सहज हो. अशा या 200 समासांच्या अभ्यासाने सगळं घडेल असं समर्थ आपल्याला सांगणार आहे. आता हे सांगता सांगता आपल्याला असं लक्षात येईल की अरे पहिल्याच समासामध्ये ओळख करून देता देता एवढ्या ग्रंथांची नावं त्यांनी घेतली. या ग्रंथांचा अभ्यास आपल्याला करायची गरज नाही आहे, परंतु या ग्रंथांची ओळख तर आपल्याला करून घ्यायला हवी. काय आहे बाबा, तर जसं आहे की आपण 4 वेदांचा विचार करतो, ज्या वेदांचा आधार या ग्रंथासाठी घेतलेला आहे असं समर्थ आपल्याला सांगतायत. तर या वेदांचा आधार घेतला आहे. मग वेद म्हणजे काय आहे, मग वेद म्हणजे असेल तर त्या वेदांची जी घोषवाक्य आहेत त्याचा नुसता जरी विचार केला तरी आपल्याला ते सगळ्यांना सारखंच सांगायचं आहे. ऋग्वेदाचं घोषवाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म, आणि यजुर्वेदाचं आहे अहम ब्रह्मास्मी, सामवेदाचं आहे तत्त्वमसी, आणि अथर्ववेदाचं अयम आत्मा ब्रह्म. म्हटलं तर 4ही वाक्यांचे अर्थ एकच आहेत. हीच महावाक्य समर्थ आपल्याला सांगणार आहे. आणि समर्थ सांगताना सोपं कोण सांगेल, तूची ब्रह्म ऐसे, अहम ब्रह्म ऐसे. तू पण ब्रह्म, मी पण ब्रह्म, जाण हे विश्वासे महावाक्य. या महावाक्यात सांगितलं आहे अहम ब्रह्मास्मी, तेच आहे तूही ब्रह्म मीही ब्रह्म, हे जाणायचं. आणि हे 4ही वेदांच्या घोषवाक्यांमधलं जे ब्रह्माचं थोडं अवघड गोष्ट आहे ती त्यांनी सांगून टाकली. अयम आत्मा ब्रह्म आणि ज्ञान ब्रह्म, निशब्द याची कारणे, वेगळं काहीच नाही आहे. अयम आत्मा ब्रह्म म्हटलं आहे अथर्ववेदामध्ये, ज्ञानब्रह्म म्हटलं आहे, ते तेच आहे. सगळीकडे हे ब्रह्म भरलेलं आहे, हे सहजपणानं कळावं. या 4 वेदांमधल्या गोष्टी
दासबोधामध्ये पण समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे. आता म्हटलं तसं की अनेक गीतांचा उल्लेख आपल्या या समासात येणार आहे. आजचं आपलं निरूपण झालं की तुम्ही सगळ्यांनी तो पहिला समास वाचा, म्हणजे आपण आत्ता जे काही आढावा घेतो आहे ते सगळं तुम्हाला प्रत्यक्ष वाचायला मिळेल. गुरुशिष्यांचा संवाद म्हटला आहे आणि मी असं म्हटलं की सगळे ग्रंथ असे गुरुशिष्यांच्या संवादाचे असतात. जसं भगवद्गीतेचा उल्लेख आपण पटकन करू शकतो, कृष्णार्जुनाचा संवाद आहे. कठोपनिषदामध्ये यमनचिकेताचा संवाद आहे. बृहदारण्यकोपनिषदामध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा संवाद आहे. आणि आपण काही यक्ष प्रश्नासारखा भाग घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा यक्षाचा आणि धृतराष्ट्राचा संवाद आहे. अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं की या संवादातून त्या गोष्टी आपल्यापर्यंत सहजपणाने येतात. त्या शिष्याने विचारलेले प्रश्न असतात, त्या प्रश्नांच्या अनुरोधाने त्या सद्गुरूंनी किंवा उत्तर दिलं की त्याच्या शंका दूर होतात आणि स्वाभाविकच ऐकणाऱ्याच्या पण शंका दूर होतात. समर्थ वाङ्मयामध्ये आता ह्या ब्रह्मासंबंधी वर्णन येणारे बरोबर आहे. इथे आपल्याला अनेक ठिकाणी ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र ह्याच्यामधला ब्राह्मण शब्द हा काही जातीवाचक शब्द म्हणून समर्थांनी वापरलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की हे जे ब्रह्म जाणणारे आहेत ते ब्राह्मण आहेत. आणि अशा मंडळींची, ब्रह्म जाणणाऱ्या मंडळींची काही कर्तव्य असतात, त्यांनी त्या पद्धतीनं समाजामध्ये वागावं लागतं. त्यासाठी त्यांना ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. त्या ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आहे म्हणून तो ब्राह्मण आहे असं जातीवाचक शब्दाचा विचार समर्थांनी केलेला नाही आहे. मग आता यांची जी काही, ज्यांना हे सगळं कळलेलं आहे, ब्रह्म जाणलेलं आहे, यांची काही कर्तव्य आहे. त्यांनी त्याग केला पाहिजे, त्यांनी तपश्चर्या केली पाहिजे, त्यांनी वैराग्य धारण केलं पाहिजे, त्यांनी श्रेष्ठ जीवन मूल्यांची जोपासना केली पाहिजे, त्यांनी आदर्श समाजापुढे ठेवले पाहिजे. ब्रह्म कळलेलं आहे, आत्मज्ञान म्हणजे काय कळलेलं आहे, तर या सगळ्यांचं आचरण हे अशा पद्धतीचं समाजाला मार्गदर्शक ठरेल असं असलं पाहिजे, असा समर्थांचा सांगण्याचा हेतू आहे. म्हणजे या राष्ट्रातील जे कोणी ब्रह्म जाणणारे आहेत त्यांनी आपल्या साधनेच्या, आपल्या तपश्चर्येच्या तेजानं ज्या काही गोष्टी केल्यात, म्हणजे असं आहे की प्रार्थना, म्हणजे आपण असं म्हणतो की सगळ्या ह्या साधना काळामध्ये ऋषीमुनींना जे काही स्फुरलं त्याला आपण अपौरुषेय असं म्हणतो. आणि ते सगळं जे काही आहे ते या ग्रंथाच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोचवलं जाणार आहे. तर या सगळ्याचं ज्ञान करून घ्या. वाचकांनी, श्रवण करणाऱ्यांनी हे सगळं करून घ्या. आता याच्यासाठी आणखी एक गोष्ट, म्हणजे ज्याला ब्रह्म कळला आहे, ज्याला हा अभ्यास करायचा, त्यांनी कसं असलं पाहिजे, तर खरोखरच त्यांनी आपल्या सद्बुद्धीचं रक्षण करायचंच आहे आणि सगळ्यांना त्या सद्बुद्धीचं आचरण करायला पण लावायचं आहे. म्हणजे आपण चांगलं वागायचंच आणि सगळ्यांना चांगलं वागायला लावायचंच, अशा सगळ्या गोष्टी समर्थ आपल्याला सांगणार आहेत. हे सांगता सांगता नुसतं आपल्यापुरतं नाही आहे ना, म्हणून समाजातल्या ज्या आसुरी वृत्ती आहेत त्या सगळ्या आसुरी प्रवृत्ती, समाजामधल्या अशा हीन वृत्तीच्या लोकांची जी हीनता आहे यांचा नाश करता आला पाहिजे, असा सगळा वेदांचा जो उपदेश आहे तोच आपल्याला समर्थ ह्याच्यामध्ये सांगणार आहे. जसं वेदांचं म्हटलं तसं उपनिषदांच्या बाबतीत पण आहे. उपनिषदांचं पण साध्य आत्मज्ञान हेच आहे. उपनिषदांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हेच सगळं सांगितलेलं आहे. ऐक ज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मग असे म्हणजे पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आपण आपला परिचय करून घ्यायचा आहे, आपण कोण आहोत. मी म्हणजे काही 70 वर्षाची या नावाची, या रूपाची अशी व्यक्ती म्हणजे मी नाही आहे. तर मी म्हणजे जे आत्मतत्व आहे ते मी ओळखायचं आहे. काही काळासाठी हा देह धारण करून आलेली आहे, पण हा देह काही कायमचा नाही. मी नेहमी गमतीनं म्हणते की माणूस गेला की आपण म्हणतो तो निजधामाला गेला. तर निजधाम म्हणजे ते त्याचं स्वतःचं घर आहे. आपण जन्माला येतो ते आपण म्हणतो, आपण माझा ओनरशिपचा ब्लॉक आहे, पण तो ओनरशिपचा ब्लॉक म्हणजे फक्त नुसत्या सांगण्यासाठी गोष्टी आहेत, ते काही आपलं निजधाम नाही. आपलं निजधाम जिथे आहे तिथेच आपल्याला जायचं आहे. हे आपलं सगळं भाडोत्री प्रकरण आहे. आता हा अशा प्रकारे उपनिषदांचा विचार केला की मग त्या लक्षात येतं की हा जो ईश्वर नावाची गोष्ट आहे किंवा या सगळ्या विश्वाचा जो नियंता आहे तो आपल्यामध्येच आहे. आपल्यालाही त्यांनीच निर्माण केलेला आहे. तैसा जीवात्मा आणि शिवात्मा, परमात्मा आणि निर्मलात्मा अवघा मिळून आत्मा एकच असे. विश्वाला निर्माण करणारा असू दे, आपल्याला निर्माण करणारा असू दे, हा सगळा जो की आहे
तो एकच एक आहे, त्या आत्मतत्वाची ओळख होईल. संबंध ग्रंथावर आपल्याला अनेक ठिकाणी त्याची ओळख करायची आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये सर्वम खलुदम ब्रह्म असं त्या ब्रह्माचं वर्णन केलं आहे. की काय आहे हे सगळं बरं त्यांनी सिद्ध करून दाखवलेल्या गोष्टी आहेत. सगळीकडे सर्वम खलुदम ब्रह्म, जे सगळं आहे ते सगळं ब्रह्मच आहे. आपण त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत, माणसाला वेगळी नावं दिली आहेत, पशुपक्ष्यांना नावं दिली आहेत, वस्तूंना नावं दिलेली आहेत, परंतु ते सगळं ब्रह्मच आहे. आणि मग असं जे आहे की आहे सकळांमध्ये व्यापन हे ब्रह्म जे आहे, त्यानंतर बाह्य सगळीकडे व्यापून आहे, परब्रह्म जे आहे ते असं सगळीकडे व्यापून आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. काही गीतांचा उल्लेख केला आहे. आपल्याला फक्त भगवद्गीता माहिती आहे, पण शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता अशा बऱ्याच गीतांचा उल्लेख केला. ह्या सगळ्या गीता कुणी कुणाला सांगितल्या याबद्दल थोडीशी का होईना आपल्याला माहिती असायला हरकत नाही. जसं शिवगीता आहे ती म्हणजे ह्याला शिवानी पार्वतीला सांगितलं, एवढं जरी आपल्याला माहिती असलं तरी पुष्कळ झालं. किंवा गणेश गीता आहे, तर ती गणेश पुराणात आहे. गणेशाने त्या वरेण्य राजाला जे काही उपदेश केला ती गणेश गीता या नावाने आहे. यमगीता आहे ती अग्निपुराणामध्ये आहे आणि ती यामध्ये म्हणजे पराशर ऋषी त्या मैत्रेयाला सांगतात, ती जी गीता आहे त्याला यमगीता. अशा प्रकारच्या सगळ्या पुराणांमध्ये आणि उपनिषदांमध्ये या गीतांचा उल्लेख आहे. त्या गीता समर्थांनी पहिल्याच समासामध्ये आपल्याला सांगून टाकलेल्या आहेत की एवढ्या सगळ्या गीता आहेत. गीता आहे, भागवत आहे, वेद आहे, उपनिषद आहे, या सगळ्यांचा आधार घेऊन अगदी रामायण महाभारताचा पण आधार घेऊन मी आपल्याला हे सांगितलेलं आहे. समर्थांचं तर काय, राम हे आराध्य दैवत आहे, त्यामुळे रामांनीच त्यांचं सगळं भावजीवन व्यापलेलं आहे. त्या रामकथा त्यांनी पल्याड नेलीच आहे. त्या रामकथेतल्या अनेक गोष्टी स्वाभाविकच आहे, त्यातला उल्लेख येणारच आहे. महाभारतामध्ये पण महाभारताला तर असं म्हणतात की महाभारत ही सर्वांगीण सामर्थ्याचे वेद आहेत. सगळंच आहे त्या महाभारतामध्ये. त्यामुळे त्या महाभारताचा पण समर्थांचा अभ्यास आहे, त्याचा आधार हा ग्रंथ लिहिताना त्यांनी घेतलेला आहे. जसं आपण म्हणतो ना की दासबोधाचा विचार केला ना तर समर्थांचा हा जो महत्त्वाचा ग्रंथ आहे ही म्हणजे एक म्हटलं तर सामर्थ्य वाढवणारी गीताच आहे. म्हणजे गुरु शिष्यांचा संवाद आहे आणि आपलं सामर्थ्य, आपलं बळ सगळ्या प्रकारचं वाढेल, शारीरिक नाही, मानसिक, आत्मिक बळ वाढवणारा ग्रंथ आहे. असं नुसतं म्हटलं ना तरी मनाचे श्लोक, दासबोध, समर्थांच्या वाङ्मयामध्ये आहे काय, नुसतं जरी आपलं म्हटलं समर्थाशी सेवका वक्रकृपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे की लगेच आपले बाहू स्फुरतातच, छाती अशी पुढे येतेच की खरंच मी समर्थाचं भक्त आहे, माझ्यासमोर कोणा नाहीच येणार, अशा प्रकारचा एक विचार मनामध्ये येतोच. त्यामुळे हे जे समर्थ वाङ्मय ज्याला आपण म्हणतो आहे ती एक आपलं सामर्थ्य वाढवणारीच गोष्ट आहे. त्याखेरीज राजधर्म, क्षात्रधर्म, लोपासना, उद्योगशीलता, निरनिराळ्या गोष्टी अगदी म्हणजे लेखन कसं असावं, विटांचा कारखाना कसा काढावा, बाग कशी असावी, खूप गोष्टी व्यवहारामधल्या सुद्धा या ग्रंथामध्ये आहे. त्याची यादी दिली नाही आहे कारण त्यांनी आपल्याला भक्तीचा मार्ग आहे, अध्यात्माचा मार्ग आहे असं सांगितलं आहे म्हणून. साधारणपणानं 16 ओव्यांमध्ये हा एवढा सगळा विचार आलेला आहे. अगदीच ओव्यांचा आधार घेऊन जर आपण करायचं म्हटलं तर पहिल्या 4 ओव्यांमध्ये त्यांनी गुरुशिष्यांचा संवाद आहे, भक्तीचा मार्ग आहे, विशद केला सांगितलं. त्यानंतर मग शंका निवारण होईल असं पण सांगितलं. आणि मग साधारणपणानं 27व्या ओवीपर्यंत त्यांनी आधार ग्रंथ कुठले आहेत त्या आधार ग्रंथांचा विचार करायला सांगितला. काही क्षुद्र मनोवृत्तीची मंडळी असतात, ती टीका करायला असतात. सगळे जण की आपण सांगू तर ऐकणारे असतात असं नाही. त्यामुळे काही ठिकाणी अशा क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांसाठी समर्थांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही ग्रंथाचा नीटपणे अभ्यास करा आणि मगच हे करा. त्याच्यासाठी अमृत पिणाऱ्या राहूचा उल्लेख पण समर्थांनी 25व्या ओवीमध्ये केलेला आपल्याला दिसेल. समर्थ म्हणतात की कामक्रोधे विठाडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताचं पावला मृत्यू राहो. भागवतातला प्रसंग आहे, सर्वांना परिचित असणार आहे. समुद्र मंथन जेव्हा झालं त्यावेळेला अमृत प्राप्त झाल्यावर देवांना ते अमृत द्यावं म्हणून स्वाभाविकच विष्णू त्या देवांना हे अमृत वाटप करत होता. आणि ते करत असताना राहूच्या लक्षात आलं आणि दैत्य येतो. त्या दैत्यानी वेश पालटला आणि ह्या देवांच्या रांगेमध्ये
तो येऊन बसला. परंतु सूर्याने आणि चंद्राने ते पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं की हा दैत्य असून आपल्या रांगेत येऊन बसला आहे. त्याने विष्णूला सांगितलं आणि मग विष्णूनी सुदर्शन चक्राच्या सहाय्यानं त्याचं धड शिर वेगळं केलं. त्यामुळे त्याला अमृत पोटात जाऊन त्याला असं काही त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून समर्थ म्हणताय की खरं वास्तविक त्या राहूला अमृत प्राप्त झालं आणि तो अमर व्हायला हवा होता, पण तसं घडलं नाही. कारण काय, ज्या कारणाने आपण कुठली गोष्ट करतो आहे ना, त्या कारणावर ते अवलंबून असतं. दुसऱ्याच्या भल्यासाठी आपण काही करत असलो तर ते बरोबर असतं, पण दुसऱ्याला त्रास होण्यासाठी असुरी वृत्तीनं जर आपण काही करणार असलो तर ते मात्र असं होतं की तो अमर होण्याऐवजी तो मृत्यू पावला. याची आठवण समर्थांनी त्या भागवताच्या कथेमधली देऊन 25व्या ओळीमध्ये ते उदाहरण म्हणून आपल्याला दिलं आहे. आता या उदाहरणाने समर्थांनी नेमकं काय सांगायचं आहे? समर्थ आपल्याला नेमकं हेच सांगत आहेत की कामक्रोधाचा विचार म्हणजे होता कामा नये. आपण कुठलीही कृती करतो आहे तर आपण कसं असलं पाहिजे, चांगलं परिणाम कसा चांगला होईल अशीच कृती आपल्याकडून व्हायला पाहिजे. म्हणजे असं आहे ना की चोरी करणं वाईटच आहे, 100% चोरी करणं वाईट आहे, पण हेतू काय आहे? हेतू चांगला असेल तर त्याचं फळ चांगलं असतं असं म्हणतात. आणि म्हणून अजामेळ पाप्याचं उदाहरण पण मिळतं. अजामेळाने आयुष्यभर पाप केलं, पण मरताना त्यांनी मुलाचं का होईना देवाचं नाव ठेवलेलं होतं, म्हणून मुलाच्या नावाने हाक मारलं तरी देखील भगवंताचं नाम त्याच्या मुखातून आलं आणि नाम मुखातून आलं म्हणून भगवंत अखेरच्या वेळेला अजामेळाला सुद्धा धावून आले आणि त्याला मोक्ष मिळाला. आता ह्याचा दोन्ही उदाहरणं लक्षात घेतली तर आपल्याला कळेल की परिणाम काय आहे. मनामध्ये जर कपट असेल, हेतू वाईट असेल तर भगवंताला ते मान्यच होणार नाही. पण परिणाम चांगला असेल, हेतू चांगला असेल आणि आपल्याला काही आता गैर काम करावं लागत असेल, पण चांगला जर हेतू असेल, दुसऱ्याचं चांगलं भलं होणारचं गोष्ट असेल, मनामध्ये जर आपल्या कपट नसेल तर मात्र ती गोष्ट त्यावेळेस असं आपण महाभारतातले कितीतरी प्रसंग सांगू शकतो. अश्वत्थामा मेला असं म्हटलं आणि नरोवा कुंजळोवा, हत्ती होता का माणूस होता माहीत नाही. आता किती खोटं आहे काय माहीत नव्हतं का, परंतु त्याचा परिणाम लक्षात घ्यायचा आहे. अशा प्रकारच्या गोष्टी सुरुवातीलाच पहिल्या समासातच समर्थाने आपल्याला सांगितलं. समास वाचता वाचता आठवण होते गोंधळकर महाराज जसं म्हणतात ना की संत वागतात तसं आपण वागायचं नाही, संत सांगतात तसं आपण वागायचं, हे लक्षात ठेवायचं. ज्ञानेश्वरीमध्ये, दासबोधामध्ये, तुकारामाच्या गाथेमध्ये, नाथांच्या भागवतामध्ये खरं तर हे 4 ग्रंथ म्हणजे ना सोप्या भाषेतले 4 वेदच आहेत. अगदी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेदाचा अभ्यास करायची आवश्यकता नाही. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा आणि नाथांचं भागवत हे 4 जे आहेत ते वेदांसारखेच 4 ग्रंथ आहेत, त्याचा अभ्यास करा. हे संतांचे ग्रंथ म्हणजे एका अर्थाने संतांनी केलेल्या कार्याचाच आढावा आहे, त्यांची एक सामाजिक चरित्र म्हणूया अशा प्रकारचेच हे ग्रंथ आहेत. ह्या ग्रंथांचा अभ्यास केला. संतांचं कसं असतं की संतांच्या मनामध्ये भक्तांबद्दल किंवा ग्रंथ वाचणाऱ्यांबद्दल एक मनात कळवळ आहे. बुडती हे जन देखावेना डोळा असं ते म्हणतात. किंवा समर्थांच्या बाबतीत चिंता करतो विश्वाची म्हणतात, स्वतःबद्दल नाही विचार करत, मला विश्वाची चिंता पडली असं म्हणतात. त्यामुळे या ग्रंथाचा जो आधार आपल्याला मिळणार आहे, जीवनग्रंथ त्याला म्हटलं आहे. नेहमी खरं म्हणजे असं मोठी माणसं सांगतात की हा जो ग्रंथ आहे ना तो असा केशरी कापडात गोंडाळून गंधपूर वाहण्याचा ग्रंथ नाही. आपल्या हॉलमध्ये टिपायावरती ग्रंथ ठेवावा, कुणीही पटकन कुठलंही पान उघडावं, कुठल्याही ओवीवर नजर जावी आणि ती ओवी वाचता वाचता मनात विचार यावा की यस, याच्यातून आपल्याला काहीतरी मिळणार आहे. इतका हा पूजा करण्याचा ग्रंथ म्हणून देवघरात ठेवण्याची गोष्ट नाही आहे, तर हा व्यावहारिक पातळीवर सुद्धा आपल्याला सांगणारा ग्रंथ आहे असा विचार समज आपल्याला करायला सांगतायत. आणखीन एका ग्रंथाचा उल्लेख केला आहे किंवा आपल्याला करूया असं वाटतं. योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये वशिष्ठांनी रामाला उपदेश केला आहे. मी मगाशी म्हटलं राम हे समर्थांचं दैवत आहे, त्यामुळे या दैवताबद्दल तर स्वाभाविकच आहे. त्या
रामाला वशिष्ठांनी जो उपदेश केलेला आहे, रामाला सगळ्या गोष्टी तत्त्वज्ञान असेल किंवा राजकारण असेल, धर्मशास्त्र असेल, या सगळ्या व्यवहारशास्त्रसुद्धा वशिष्ठांनी मोठ्या विस्तारानं या ग्रंथात रामाला सांगितलं. आणि अध्यात्मज्ञान पण विस्तृत केलेलं आहे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न, आशंका, संशय, किंत, तसं पाहायला गेलं तर 4ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. हे सगळं संपलेलं आहे जेव्हा या ग्रंथाचा अभ्यास होईल. योगवैशिष्ट्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव हे प्रमाण आहे. प्रचिती वेणं बोलणे व्यर्थ वाया, पुढे समर्थ सांगणारच आपल्याला. संतांचं काय असतं की संतांना स्वतःचा अनुभव असतो, त्या अनुभवाने ते आपल्याला सांगत असतात. त्यामुळे त्यांचं सांगणं हे आपल्याला चटकन पटतं पण. आणि खरं तर आता समर्थ सांगणार आहेत की आधी काय करा, आधी मान्यता करा, आपोआपच प्रचिती तुम्हाला येईल. म्हणजे जसं असतं ना की एखादं औषध आपल्याला डॉक्टरांनी दिलं, घेऊया तर खरं आधी एकदा अनुभव घेऊ, आणि खरंच तर त्यांच्या एकाच दिवसाच्या 3 डोसांनी मला बरं वाटलं, तर आपण दुसऱ्याला सांगू ना की मला अगं 3 डोसात बरं वाटलं. प्रचिती आधी आपण घ्यायला पाहिजे. होईलच का, 3 डोसात काय होणार आहे, 10 जणांना विचारूया, 10 ठिकाणी डॉक्टरांकडे जाऊया, असं करून चालत नाही. विश्वास ठेवावा लागतो. तसं संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा. त्यांना प्रचिती आलेली असं ते दादांत सांगतात. आपण प्रचिती घ्या आणि त्या प्रचितीवरून आपण स्वाभाविकच त्या अनुभवाने आपल्याला पण कळेल की अरे हो, अशा प्रकारचं मी गमतीनं म्हणते की साध्या साध्या गोष्टी असतात. आज सकाळचीच गोष्ट आहे, कदाचित विमानाच्या प्रवासामुळे वगैरे असेल किंवा हवामानामध्ये ट्रिमेंडस बदल झाल्यामुळे जर पोटरीमध्ये जो गोळा येतो तो सकाळी पोटरीत गोळा आला आणि काही सेकंद का होईना असं एकदम कळ आली की त्रास होतो. पण मनात एकदम आलं की अरे तो जो आहे तो वायू गोळा त्याला म्हणतात, म्हणजे वायुपुत्र हनुमान. आपण हनुमंताचं स्मरण करूया. हातावर तेल घेतलं आणि छानपैकी आपल्याच हाताने दोन्ही पोटऱ्याला सोडलं आणि भीमरूपी महारुद्रा म्हटलं, आणि असं मनाला आणि पायांना दोघांना विश्रांती मिळाली. मनात आलं आणि ते मनात आलेलं कृतीत आल्यावर त्याची प्रचिती घेतली की स्वाभाविकच. अगदी तीच गोष्ट इथे आहे की रामाला वशिष्ठ जे काही सांगतायत ते प्रचितीचं सांगतायत. स्वतः त्यांनी अनुभव घेतला आहे आणि मग आता त्यांनी अनुभव घेतला आहे तर तू कर, तुला अनुभव येईल. आपण मुलांना शिकवतो तेव्हा असंच सांगतो की अरे मी सांगते ना, माझं ऐक, तू कर, तुला अनुभव येईल. अगदी तेच पहिल्या समाजात समर्थ आपल्याला पटवून देत आहेत की तुम्ही हे वाचा, तुम्ही ह्याचं श्रवण करा, त्याचं फळ तुम्हाला मिळेल, त्याचा अनुभव तुम्हाला मिळेल. आणि तो अनुभव तुम्हाला आला आणि तो आला की मग तुम्ही ह्याच्यामधून स्वाभाविकच तुमच्या जीवनाचा खऱ्या अर्थानं उत्तम ज्याला म्हणतो तसं उत्तम जीवन तुम्ही जगाल. अगदी अखेरच्या समासाच्या भागामध्ये समर्थाने आपल्याला फलश्रुती सांगितली. आता ग्रंथ कशावर अवलंबून आहे ते सांगितलं, काय करा सांगितलं, नेमका विषय काय आहे तो पण सांगितला. आणि हे सगळं सांगता सांगता आता ते फलश्रुती पण आपल्याला सांगणार आहेत. फलश्रुती सांगताना समर्थ ग्रंथ श्री दासबोध, तेथूनही सर्व बोध प्रबोध, विमल ज्ञान बालबोध, सत्शिष्यासी बाणेल. काय फलश्रुती मिळेल? जर आपण सत्शिष्य असलो तर समर्थ या दासबोधामध्ये जो काही आपल्याला बोध देता आहेत तो सत्शिष्याला प्राप्त झाल्याखेरीज राहणार नाही. नुसतं हे नाही, ज्ञान नाही तर अगदी प्रकर्षेण असं प्रबोध होईल, असा हा ग्रंथ आहे. सगळा परमार्थ जो की आहे, संत महंतांना जो जाणता आलेला आहे तो सत्शिष्याला नक्की या ग्रंथामध्ये प्राप्त होईल. आणि असा श्रवणकरिता दासबोध स्वाभाविकच तात्काळ उपनिषदे प्रबोध सगळंच ना, एक ग्रंथ वाचला की हे पण मिळणार आहे. आणि तुटे संसार संबंध मनन मारे, श्रवण केलं की हे सगळं मिळणार आहे. त्याचं मनन केलं म्हणजे आता नुसता ग्रंथ वाचला असं नाही, नुसता ऐकला एवढं नाही, त्याचं मनन करायचं. मनन केलं की स्वाभाविकच या दृश्य जगाशी असलेल्या संबंधातून आपण जरा दूर होऊ आणि खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माचं आपल्या सार्थक होईल असं म्हणतात. सगळ्या ज्या काही आपल्या आशा आकांक्षा आहेत ना त्या पुऱ्या व्हायला हव्या असल्या तर त्या पुऱ्या करण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. आता हे आहेच, आपण ऐहिक गोष्टींच्या आशा आकांक्षा मनात धरून या ग्रंथाकडे पाहणार नाही आहोत. आपण भक्तीच्या अध्यात्माच्या
मार्गानं जाण्यासाठी या ग्रंथाकडे पाहणार आहोत. त्याच्या ज्या की आपण अशा आकांक्षा मनात धरल्या असतील त्या आकांक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य निश्चितपणानं या ग्रंथामध्ये आहे असं समर्थ आपल्याला सांगणार आहे. असा हा 38 ओव्यांचा पहिला समास आहे. एका अर्थाने नुसतं प्रास्ताविक आहे. आत्ता म्हटलं तसं जे काही आपल्याला शिकायचं आहे पुढे त्या सगळ्याचा आढावा समर्थाने घेतलेला आहे. जाता जाता त्यांचं जे काही विशेष आहे ते सांगतायत. जसं श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मुळ एकसरा सांगितलं की सगळा संशय फिटेल, नासे अज्ञान दुःख भ्रांती नाहीशी होईल, अगदी दुःख राहणार नाही, अज्ञान राहणार नाही, ज्ञानप्राप्ती होईल आणि अशी पण शीघ्रची होईल ज्ञानप्राप्ती, ताबडतोब होईल. वेळ लागणार नाही, तत्काळ ज्या क्षणाला या ईश्वराची ओळख होईल हे सगळं जेव्हा कळेल तत्काळ आपल्याला ही ज्ञानप्राप्ती होईल. ऐसी आहे फळश्रुती हे ग्रंथे. या ग्रंथाचं फळ हेच आहे की नासे अज्ञान दुःख भ्रांती आणि शीघ्रची होईल ज्ञानप्राप्ती. काय केलं की काय होणार आहे हे कळलं तर माणूस करायला जाईल ना. त्यामुळे खात्रीनं आपल्याला ते पहिल्याच समासात सांगणार आहे की आपला अज्ञान भ्रांती दूर होईल, आपल्याला फलप्राप्ती निश्चितच होणार आहे. आता हे सगळं झाल्यावर आपल्याला जरा असं वाटलं की हा ग्रंथ वाचावा. पण आपण कसे आहोत, किती जरी असलं तरीसुद्धा मनामध्ये कुठेतरी हे सगळं आपल्याला झेपेल ना वगैरे असतं. आणि म्हणून मग ते आपल्याला सांगतात की जर का आपल्या मनामध्ये कुठेतरी असा काही संशय असला तर मात्र ते आपल्याला सावध करायत. पूर्ण ग्रंथ पहा. पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय याला जाऊ नका, हात घालू नका किंवा त्याच्याबद्दल काही मनामध्ये आणू नका. पूर्ण ग्रंथ वाचा, पूर्ण ग्रंथाचा अभ्यास करा आणि मगच ह्या ग्रंथाबद्दलची प्रचिती घ्या. उगाच न वाचता न ऐकता या ग्रंथाबद्दल तुम्ही तुमचं काही मत करणार असलात तर ते चुकीचं होईल. म्हणून फलश्रुती सांगण्यापूर्वीच समर्थांनी सावधपण आपल्याला दिलं आहे की ग्रंथ पूर्ण वाचा. पूर्ण ग्रंथ पाहिल्या वेळेला उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरी करे. आणि याला जोडून त्यांनी आणखीन काही गोष्टी आपल्याला सांगितल्या. हा मत्सर कुठून येतो. आता असं येईल की पहिले सगळा ग्रंथ वाचला नाही आणि उगाच जर आपण त्या ग्रंथाला नावं ठेवली तर तो मत्सर आहे, तो द्वेष आहे. उगीच आपल्याला माहिती नसताना एखाद्याबद्दल जसं आपण बोलतो तसं या ग्रंथाबद्दल बोललो तर त्याला दूषण ठेवणं हे अगदी मत्सराचं काम आहे, म्हणून करू नये. आणि हा मत्सर येतो कुठून, त्याच्यासाठी लगेच पुढल्या ओवीमध्ये समजणार अभिमाने उठे मत्सर. जोपर्यंत माणसाला स्वतःचा अहंकार आहे ना, मीच काय तो शहाणा, मीच काय तो श्रेष्ठ, मला सगळं येत आहे, मला काही ग्रंथाभ्यासाची जरूर नाही आहे, असे अनेक ग्रंथ पाहिले. आम्हाला होता BAला असताना 10 मार्काला म्हणजे झाला जसा की आमचा वाचून, मी दिल्या आहो सगळ्या परीक्षा म्हणजे झाला माझा ग्रंथ अभ्यासून, असा ज्याचा भाव असेल त्याला हा ग्रंथ कळला असं होणार नाही. त्यामुळे हे सावधपणे हा अभिमान, हा अहंकार, माझं सगळं झालं आहे, मला सगळं येतं आहे, असे कित्येक ग्रंथ पाहिले आहेत, असा मनात विचार आला की समर्थ म्हणतात हा मनात मत्सर आहे. आणि हा मत्सर येतो अहंकाराने, अभिमानाने. मीच काय तो शहाणा, हा जो अहंकार आहे या अहंकाराने हा मत्सर येतो. बरं, एकदा मत्सर आला की मग त्या गोष्टीबद्दल आपल्याला तिरस्कार वाटतो. मी काही दासबोधाचा अभ्यास करणारी झाला आहे. अशा अनेक मैत्रिणी भेटतात बरं का. मेरा तुझ्याकडे काय असं, तो माझ्याकडे ना दासबोध आहे, आता मला नको आहे. म्हटलं नको आहे म्हणजे, नाही माझा झाला अभ्यास होत. अरे वा, मग मी सांगते द्या मला, असू देत माझ्याकडे, मला नाही गर्दी होत. दासबोधाचे 10 ग्रंथ घरात असले तरी मला गर्दी होत नाही आहे. पण असा कसा अभ्यास होतो, त्याचं कारण हे आहे, अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार. मला सगळं येतं आहे हा अभिमान, त्याच्यातून मत्सर, त्याच्यातून तिरस्कार आणि याचा परिणाम पुढे क्रोध, राग आणि ही सगळी मालिका आहे. असं जे आहे ते आपल्याला काही प्रगतीकडे नेत नाही, उलट आपली जीवनाची अधोगती होते. म्हणून ते आपल्याला सांगतात की हे टाळावं, अभिमान धरू नये. कारण अभिमान आला की एका पाठोपाठ एक सगळ्या, जसं भगवद्गीतेमध्ये क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. क्रोध आला की काय होतं त्याची यादी पुढे घेतलेली पण आपल्याला सांगितले. असं सगळं घडतं. त्यामुळे त्याच्या मुळाशी असणारा हा अहंकार गेला पाहिजे. अहंकार यायलाच नको असेल तर नीटपणानं सावधपणानं सगळा ग्रंथ मुळातून अभ्यासला पाहिजे.
पुन्हा पुन्हा अभ्यासला पाहिजे, पुन्हा पुन्हा श्रवण केला पाहिजे. पुन्हा पुन्हा वाचण्याने, त्या अभ्यास करण्याने आपल्याला त्या ग्रंथाचा निश्चितपणानं अर्थ कळतो. असा सगळा विचार म्हणजे आपली एका अर्थाने आता जी काही पीक लावायचं आहे आपल्याला, त्याची शेतजमीन तयार करून झालेली आहे आणि मग आपल्याला त्याच्यातून पीक काढायचं आहे. तर आता पुढे आपल्याला ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे. तर 38 ओव्यांमध्ये समर्थांनी छानपैकी आपली तयारी करून घेतली की या ग्रंथामध्ये मला नेमका काय वाचायचं आहे, मला नेमका काय अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास आपण करूया. बुधवारी आपण गणेश स्तवाराचा, साधारणपणानं सगळे जे असे आध्यात्मिक ग्रंथ असतात त्या ग्रंथामध्ये गणेशाचे कुठलाही चांगलं काम करताना आपण गणेशाची पूजा करतो. ह्या ग्रंथाचं वेगळेपणाचं आहे की आधीच फलश्रुती सांगितली, आधीच श्रोत्यांना प्रस्तावनेच्या निमित्तानं पहिल्या समासात सगळ्या गोष्टी सांगितल्या. या ग्रंथाच्या रचनेबद्दल विचार केला तर नवीन असणाऱ्या माणसांपुरतंच आहे की जसं असतं ना की गीतेचे 18 अध्याय, मग त्याच्यावरचे ज्ञानेश्वर माऊलींचे 18 अध्याय आणि मग त्याला लागणारा तो अर्थ सगळा येण्यासाठी ओव्यांची संख्या. तसं या ठिकाणी एका दशकामध्ये 10 समास, असे 20 दशक, त्यामुळे 200 समास. या समासामध्ये त्या त्या विषयाला आवश्यक असणारी ओवींची संख्या कमी जास्त स्वरूपात आहे, परंतु 200 समासामध्ये असे सगळे विषय एकातून एक उलगडत दिलेले आहेत आणि सर्व सर्व प्रकाराने आपल्या ह्या सत्शिष्याची प्रगती व्हावी अशा प्रकारचा मनात विचार ठेवूनच समर्थांनी हा ग्रंथ आपल्या महंतांना सांगितला. महंतांच्या निमित्ताने तो आम्हाला पण सांगितला आणि आपण सगळे भाग्यवान अशा अर्थाने आहोत की आपल्याला पांगारकर, बेलसरे, डॉक्टर काका, अनेक मंडळींनी तो आपल्यापर्यंत इतका आणखीन सोपा करून आणला की त्या सगळ्याचा आपण जर विचार केला तर आपल्याला खरंच आयतं ताट छानपैकी सजलेलं मिळालेलं आहे आणि त्याचा आस्वाद घेणं, अगदी निशंक मनानं आस्वाद घेणं, एवढंच आपलं काम राहिलेलं आहे. ते आपण करूया आणि आनंद घेऊया असा विचार करून आज या समासाचं निरूपण पूर्ण केल्याचं सांगते. एक समर्थांचा श्लोक म्हणूया आणि थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदाय घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेश हितरक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समह्या मुची तनुही देश काळजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.